विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. धनी हा शब्द सामान्य नाही. धनी या शब्दाची व्याख्या आहे मालक. मालक आहे ब्रह्मांडाचा धनी. परवाला एका गावात गेलो, तिथले लोक म्हणले यांना मालक म्हणतात. म्हणलं तू म्हण, तू मालक म्हण, त्याच्या चपला चाट, त्याचे बुट चाट, तू म्हण. माझा मालक आहे माझी आई आहे, माझा मालक माझे बाबा आहे, माझा मालक पंढरपुरातला मालक आहे, माझा मालक ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. मुठभर संपत्ती एखाद्या भंगिऱ्याकडे असावा, त्या नालायकानं सत्याला रुपया देऊ नये आणि त्या हरामखोराला मालक म्हणणं म्हणजे गाय कापले इतकं पाप बोकांडीवर पडत असतं. विडाला विडाला वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कोणालाही मालक म्हणायचं नाही. इंटरनेट काळ आहे सध्याचा, बुद्धिजीवी वर्ग आहे, सुशिक्षित आहेत सगळे. 50 वर्षापूर्वी माणसं अज्ञानी नव्हती, पण एखाद्या गोष्टीच्या सुविधेचा अभाव होता, त्या गोष्टी माहीत नव्हत्या म्हणून बोलत असतील. पण तुम्ही एवढे हुशार आहात, मला सांगा बरं. एक नालायक मला भेटलं उत्तरेश्वर बापू आणि ते म्हणलं मी ट्रक भर पुस्तकं वाचिले, ट्रक भर पुस्तकं वाचिले. ते मी म्हणलं एखाद्या पुस्तकाचा असा अभ्यास आहे का? आता नेमकी मोठ्या ज्वारीची पेरणी, मोठी ज्वारी असते ना, आता मोठी पेरणी म्हणते. मग ह्या पेरणीसाठी काही जमिनी कोरड्या झाल्या, तुझा सगळं घाली तू का? ते नाही जमत, उत्तर थोडीन म्हणलं सुमळ्या. मग काय करायचे? तू एक ट्रक भर पुस्तकं वाचिले, या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईल जगेव, तू लोकांचं काय कल्याण करू शकत नाही. कोणाची ताकद ढका हलवायची? पंढरपुरात. कोणाची ताकद ढका हलवायची? त्या अलीकडे मंदिरातली. काशीतले मालक आहेत भगवान शिवशंकर, हे ब्रह्मांडाचे मालक आहे. राहिली हंता मग त्याला जगाचा बाप म्हणतात, तो ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर माहे जाणो रे चरणारो, वर माहे जाणो रे चरणारो. समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरणालो. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई हे भंगिरेच्या पुढे वाकत नव्हते. वर्म हे जाणोनी शरणालो. एखाद्या भंगिऱ्याच्या पुढं वाकल्याच्या नंतर तो 4-5 रुपये देईल काळे बुवा. उदाहरणार्थ गिरगावच्या बाळून जर एखाद्याला सांभाळलं तर ते 1 कोटी देईल. पण त्यानं कोटी दिल्यावर गिरगावचा बाळू जातानाच अटॅकनं मेला. काय सरणावर फुकून घ्यायचे का ते 1 कोटी? मग भंगिऱ्यानं दिलेली चिल्लर किती दिवस पचू द्यायची? पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. वर्म हे जाणोनी शरण आलो. तो धनी ब्रह्म
म्हणला मी मालक आहे तुझ्या बायकोचा, तू तुझ्या पोरायचा. नाही म्हणे तुम्ही आमच्या इथं गडी आहेत. मग 12 महिने होतो सुमळ्या. तो आतली चपूड आतून ठोकून जेवारी दिली ना म्हणून तू साल सोड म्या, तू आमचा मालक नाही साल. तुझ्या इथं नाही येणार, तुला कसं काय मालक म्हणेल. आणि मालक कसा होईल. प्राप्ते श्रेदाती जायं कर्माविन्मखांती भये प्राप्ताम अर्थेषु यत्किंचना तरम यथा यच्चायते. जाबाने सांगतात पोटासाठी एखादा माणूस एखाद्याची चाकरी करीत असेल म्हणजे तो नालायक मालक नाही होऊ शकत. नाही होऊ शकत मालक. काय होऊ शकतो तो मालक. आणि त्याच्या बायकोचं दुखायला ते गड्यात म्हणतो कोण्या डॉक्टर जाऊ रे, कोणाचा अंगुरा लावू रे, कोणाचा गांडा घेऊ रे, कोणाची दोरी घेऊ रे. आणि जमीन 150 एकर. आणि गड्याला विचारायला त्या भंगिऱ्याला मालक म्हणत असतात का. मालक तोय माझं मत आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही मोठ्यांचा अपमान करा, मुळीच म्हणणार नाही, मुळीच म्हणणार नाही. मला एक सांगायचंय अतिरेक नकोय. जेवताना लोणचं किती असावं, वरण किती असावं वाटीभर, भाजी किती असावा वाटीभर, लोणचं किती असावा. वरण घेतलं एवढं एवढं आणि लोणचं घेतलं वाटीभर. अरे ओम बाबा सर्दी होईल का नाही. सोमवार मर्यादेपुरतं सोमवार पाहिजे. कुत्र्याला किती जवळ घ्यावा हे पण मी तुम्हाला सांगायचं. एक माणूस पंढरपूरलाच जाईल म्हणलं कस काय. नाही म्हणलं मग कुत्र्यावर लयच जीव आहे. म्हणलं त्याला कडाल घेऊन जा. त्याचा मित्र बी येईल. म्हणलं कस काय येईल. ते म्हणला फार दिवसाला आमच्या इथं गाय नव्हती आणि सासऱ्याने मला गाय दिली, ती गाय येईल म्हणून मन होती. लागत्याला भेटली गाय आणि वासरू घेऊन पंढरपूरला जा. शिकलेली नव्हती माणसं पण बुद्धिजीवी होती. हा क्वालिटीची माणसं होती, विद्वान माणसं होती. असं समजू नका 100 वर्षाचा काळ अंगठी बहादर आहे. अरे आता लय सया करता येतात भारी, तरी पण घरच्या नीट सांभाळीनं इतक्या भंगिऱ्याचा उत आला. विठाला आती जवळ घेणं. एक जणांना सोन्याची पेन दिली. तसं मी नशिबाने पेन सोन्याची दिली. म्हटली शाही तर सोन्याची चांदीची नसती ना. काळे बाबा तुम्ही काळे हे काळे आडनाव नाही का नाही भाव किच का नाही. बर गावगत की नाही एकच अच्छा चांगला आवाज आहे. शाही तर सगळ्यांची सारखीच असत नाही. मग लग्नात ड्रेस घेतला होता सासऱ्यानी 35,000चा आणि पेन चोंभाळू चोंभाळू प्याला. आणि दुसऱ्या मित्राच्या लग्नाला गेला आणि खिशाला अडकली. ती सारी पेन ओकली. बेंबी लोक वगळाला शाहीचा. मी जाताना सांगितलं लिहायचं असलं तर खिशाला अडकीव येडेवानी करू नको. वकत असती उन्हात लय चोंभाळल्यामुळे 35,000चा ड्रेस खराब झाला. तसं मोठे आहेत माना त्यांना मोठे असं मी म्हणत नाही. मी तुष्टवादी माणूस नाही पण इतकं चोंभाळू नका शर्त भरूस तर. विठाला मालक म्हणलंच मालक ते महाराज. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. वाक्य उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य, आनंद आश्रमातलं वाक्य. मुंगीचा पाय किती मोठा असेल. चष्मा दिसू शकतो का. किती बी चष्मा घाला बर मुंगीचा पाय दिसतो का. बर ठीक आहे आधा कदा जर तुम्हाला दिसला तर तिच्या पायात घुंगरू कोणतं बांधावं. घुंगरू तर बऱ्यापैकी लोकांना माहिती. आमच्या पाहुण्यानं 350 एकर जमीन घुंगराच्या नादाचं जिंकली. म्हणजे त्याला जास्त घुंगर कळत होते. मग नंतर मला विचारतो आता सप्ता कुठे. मेलं तुला सप्त्यावाले पण कदरले. तू काय इना घेत नाहीस. पहिल्या पण तिला टप्पू आणतो. तू सप्त्यात पण याच्या कामी नाही. मला वाटतंय घुंगराच्या मधात वाजण्यासाठी एक ढोलक असतो बारीकसा त्याच्यात मणी असते.
मग आता मुंगीचा पाय किती मोठा, त्याच्यात घुंगरू किती मोठं घालाव आणि त्याच्यातला वाजणारा मणी किती मोठा असेल. दिसतो काय चष्म्यात? दिसू शकतो नाही दिसत, पण याचा आवाज पंढरपुरात त्याला कळतो. त्याला मालक म्हणत असतात. परवाची घटना आहे. आमच्या शेजारी माऊली राहत होती. लेखबाळ म्हणून घरी आली त्यांच्याकडे. वडील, भाऊ, ती माऊली, तिला चिमुकलं बालक होत. रस्त्यात अपघात झाला. 5-4 सेकंदात ती माऊली जात राहिली. बालक चिमुकलं होतं. डोक्याच्या केसा इतकं खर्चटलं नाही. ताकद कोणाची? मालकाची ताकद आहे. अजून एक काय का, माझ्याकडे मोबाईल नाही, बाहेरचं पैसे आहेत. मुळीच पैसे नाहीत असं या थुत्रानं म्हणणारच नाही. पैसे आहेत ना, दिलेत मालकानं. मला असं वाटतंय गावरान तुपात चपाती बुडून खाल्ल्यावर जरी विचारलं काय जेवलात, गावरान तूप आणि चपाती खाल्ली. पण काही काय माणसाला कणायचा ना, कुटकेच खाल्ले. उजळायला मसळ मेली, उजळायला मसळ मेली, घरून नेलं. तू आता उद्यापासून कुटकेच खाय, सोडल्या तुला गावरान तूप भेटणार नाही. देवानं दिलं की माणसानं प्रसन्न मनानं म्हणलं पाहिजे की माझं बरं चाललंय, कुठायचंच नाही. अहो लोक खर्च खाऊन कुठं, आपण अख्खा महाराष्ट्र खालो तरी कुठायचं म्हणल्यावर देव किती हानीनं आपल्याला याचा विचार करा. विठाला विठाला मागे एकदा पेपरवर बातमी पाहिली, 8 दिवसाची गोष्ट आहे. एका नालायक व्यक्तीने स्वतःला झालेलं बाळ रेल्वेतून फेकून दिलं. रस्त्याच्या कडेनं रेल्वे किती वेगात असेल, तिच्या कडेनं किती भिंती असते, खडे असते, गोटे असते, दगड असते. पण ते बालक फेकून दिल्याच्या नंतर एक जाळी होती. त्या जाळी बेसरामाची जाळी होती. तिच्यावरती लेकरू पडलं आणि शेळ्या चारायला येणाऱ्या माणसाला त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. आज ते पूर्व नायक तहसीलदार आहे. या गावाने सगळे कोणाची ताकद आहे? लक्ष बुवा, मालकाची ताकद आहे. अहो जिनं जन्म दिलाय तिला आवडलं नाही, नाही आवडू द्या, ती बंगिरी आहे. तिला माय म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्या बापाला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. त्याच्या पिंडातून जन्माला आलं. पण विटेवरच्या मालकाला त्याला विश्व दाखवायचं होतं. बेश्रमात फेकून दिलेलं वाचवलंय की ज्याच्या ताकद आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. त्याला मालक म्हणतात. तो ब्रह्मांडाचा धनी. शक्तीच्या बळावर, युक्तीच्या बळावर, बुद्धीच्या बळावर, अर्थाच्या बळावर, सत्तेच्या बळावर एखादा नालायक त्याचे लंगडे घोडे दामटीत असतो. त्याच्या बापाची जहागिरी अशी एका श्रीमंतानं घोडे दामटीले. तो 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. त्याचं नाव आहे डॉणे साहेब लंकेचा राजा रावण. कोणाला म्हणते धनी? त्यानं एके दिवशी सटवीला विचारलं, जायते दक्षिणाधिपतये
मृत्तिसारां स्ततेवचम किमपार्णिरयजायते ना पारणी म्हणजे हात, हे सटवी दक्षिणेच्या राजाला मी प्राप्त होण्यासाठी असे कोणाचे हात प्रबळ आहेत की जो मला मारू शकतोय. पण ती हुशार होती सटवी. बायकांना सटवी माहित असते. पाचवीच्या दिवशी उलटीन सोयीचे भावले काढीत असते त्या 5. बाई बाळंतीन झाल्यावर 5वीच्या दिवशी ते भावले काढतात. मला इतकं सविस्तर माहिती म्हणजे मी का बाई लिहित मलाच आहे, पण मला वाचायचा नाद म्हणून माहिती. वाचत असतो भंगीरायचं इचकीत नाही, चांगलं वाचायचं. सटवीचा पुरावा अगा सटवीचे राती नवी संविजे वाती आळंदीच्या मालकांचा पुरावा आहे. मौली महावैष्णव ज्ञानवर आहे. हुशार सटवी तिनं सांग मालक कोणाला म्हणायचा, घरी कोण आहे. तिनं सांगितलं लंकेश राजाधिराज महाराज, मी जर या तोंडानं सांगितलं तुम्हाला आमका आमका मारणार आहे तर तोंडातून शब्द पडल्याबरोबर तुम्ही माझे हात पाडता. मोठी माणसं आहे आणि मोठ्याला बोललेला राग येतो. राग येत असतो. तुम्हाला एक सांगू का, सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती भगाड तोंडी उठारावानी चलती, डोळे मातीत गेले इचे, हा वाटोळीवानी पळायली अशी. आणि सासूच्या हाताने कंदील फुटल्यावर म्हणा आता कस काय फुटला, दिसत न गेलं त्या म्हणून मी पळला. तुला पोरात टाकायला पाहिजे. पैठणच्या तळ्यात टाकलं तर हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत त्या. म्हणजे मोठी म्हणून कसे घोडे दामकायचे, तसं नसतंय. हुशार बाई होती, तिने विचार केला आपण जर रावणाला सांगितलं तुम्हाला आमका मारणारे महाराज तर रावणाला लादली तिचे दात पाडले. हुशार आहे. ललाटं प्रपटले हरिद्रादि कुंकुमं चूर्णः सौभाग्यं प्रदायिनी कर्मकांडात श्लोक आहे. 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही. या लाक्षं जगदंबा महालक्ष्मी यत्प्रीत्यर्थं हरिद्रादि कुंकुमं सौभाग्य प्रदायिनी विळेदानं सौभाग्यवती चुडेदानं ललाटं प्रपटले सर्वहास्तितं यत् सर्व पुण्यायं अक्षदंच असं म्हणायचं. पण डाटा झालेले मेमरी कार्डावरती डिलीट होत नाही. मोबाईल क्वालिटीचा आहे ना, तुमच्या मोबाईल मधलं डिलीट होतं, याच्यातलं होत नाही. बघा तिनं कुंखा आणि हळद कालवली, त्याच्यात हात बुडीला आणि रावणाच्या कपाळाला लावला. याच्यावर बघा म्हणे तुम्हाला कोण मारणार आहे. रघुवंशाया स्थितेषु अजसुतेषु दशरथाया कौशल्यातनुगंधाति जायं रामचंद्रास्तिद्वयो नैवं गिरिजावकर लिखितं. हे राजा, आज राजाचा पुत्र राजा दशरथ, दशरथाचे पुत्र राम, कौशल्या पुत्र तुला मारणार आहे. तीन कोणाला नाही सांगितलं, अक्षरच निघलं कपाळावर. धनी कोणाला म्हणते बघा. तर या श्रीमंत भंगिर्यानं याच्याकडे लय बळ होतं, त्याच्याकडे खुर्चीचं पण बळ होतं. हा खुर्चीच्या बळाला पण मोजावं लागत असत. हा विरोधात नाही जायचं कोणाच्या. खुर्ची असते, विभूती असते. यया नरा माझी राजा तो विशेष भूती जाण माझा. मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. ज्याला ग्रामपंचायतीचा सदस्य होता येत नाही ते मंत्री फोनवर शिवाय देते. पात्रता नसली पाहिजे. पक्वादाला काय म्हणतात याचीच अक्कल नाही. ते म्हणला ते काय वाटत सुमल्या तुझी लायकी आहे का त्याची. नाही बोलाय. माझं एक मत आहे, बोकड्याचे शिंग किती जरी लांबले ना तर त्यानं म्हणूनच मी शिवाला मारतो. येडपटेस का काय तू. शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी नाही मोठी आली. शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी नाही मोठी आली तर ती त्या पोराची माया उड्याच हाणून लागली. 5 गोण्या शिदुरी आली, 5 गोण्या शिदुरी आली. तर मी म्हणलं काऊन उड्या हाणायली. काय नाही ना सगळ्याला वाटली आता तुमच्या रानात लांडगिनी येली तिला द्यायची. लांडगिनीला शिदुरी घेऊन गेल्यावर शेळी वापस आली असेल. पण असतं काय बोलायचं नसतं, मोठी असतात.
हुशार होती ती बाई, रावणात बोलली नाही, तिला माहित होतं आपले दात होत नाही. हो. सत्तेचं बळ आहे त्याच्यात. विशेष होती जाण माझा. मालकांचं वाक्य, मालकांचं राजा आहे तो राजा. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे एका नालायकाला माहित नाही, आणि ते महाराजाला फोनवर काही बोलत होते. समजायच का तुला अकलीचा कांदा आहे का रे? तू पंढरपूरला गेला की एखाद्या वेळेस एखाद्या वारकरी संप्रदायातल्या माणसाची फिरकी घेतो, तुझी लायकी आहे का? तू कोंबड्या सांभाळायच्या लायकीचा नाही सोंगड्या, तू महाराजाची काय फिरकी घेतो? विठाला कमेंट देण्याचा ऐकले प्रकार आपण त्याच्यातून आणतोय. काही काही माणसं कमेंट देते, हे मला नाही आवडलं, तुला काही आवडत, मला ते महाराज आवडते, ठीक आहे, पुढच्या जन्मात सांगतो मी देवाला काय करायचं तुझं त्यात. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महाराजाला कमेंट वाईट देणं म्हणजे ते महाराज वाईट असतो का? देणारा किती नालाय की हे बघा तपासा. कोणी कोणाला चांगलं म्हणेन, कोणी कोणाला वाईट म्हणेन, ही लायकी नाही आपली दुसऱ्याला बोलण्याची. हुशार होती सटवी, ती नाही बोलली रावणाला, त्यांनी सांगितले 5. आणि मग लक्षात आलं आपल्याला रामचंद्र मारणार आहे. ब्रह्मांडाचा धनी सांगतोय कोणाला मालक म्हणायचं. इतक्या रावणानं खुर्चीच्या बळावर, सत्तेच्या बळावर, पैशाचं तर लय मोठं बळ होतं. तो का म्हणे ज्याची संपदा त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. किती श्रीमंत असत, पैशाचं बळ होतं त्याच्याकडे. मोठा रावण, 80,000 बायका, 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. फार श्रीमंत रावण. या सगळ्या संपत्तीच्या बळावर वऱ्हाडच बुडीलं. लग्नाचं वऱ्हाड तेव्हा टेम्पून जात नव्हतं, ट्रॅक्टरनं जात नव्हतं. या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आडवा होता. नावात बसलं वऱ्हाड, नावात. ती नावच बुडीली, नावच बुडीली, नावच. त्या नावात नवरदेव नवरी बसलेली होती. त्या नवरीचं नाव होतं कौशल्या, त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ. मालक कोणाला म्हणायचं? मालक. धनी कोणाला म्हणायचं? एवढा पुरावा ऐका. आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे. एकच मुद्दा सांगायचा, आपला काही मत संपतो. हा नियम आहे, आपला बांधाला की अवता करत पाहिजे. हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं, त्यानं रूम नेणंच आणलं आहे का नाही? तसं कसं नसते. आपल्या आपल्या कामातून बाई फार शहाणे, सात्विके, सडा आपल्याच अंगात टाकला. बकिटात पाणी लिमट झाल्यामुळे तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला, तर ती म्हणली मग अंगण घेते काय? ते म्हणली महाराज मी हिच्या अंगात सडा टाकला, मग हे शिव्या खाचे लक्षण येतो, तू या पुढं टाकलं कशाला पुढे चालली? ती म्हणली मग अंगण घेते काय? असं नाही, कोणाच्या अंगात सडा टाकू रिकाम तिकडे पण असते. म्हणे नवरदेव नवरीची नाव बुडवली. एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत